चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आमच्या गावातील पोळा. आमच्या गावातील पोळा नेमका कसा असतो ते आज आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग आजचा बघूया पोळा. मित्रांनो पोळ्याच्या दिवशी आमच्या इकडे सकाळी बैलाला शेतात नेल्याच्या नंतर बैलाला चांगलं स्वच्छ धुतले जाते व धुतल्याच्या नंतर त्या बैलाची सजावट रंगीबिरंगी कपडे घालून व त्यांना बाशिंग व तसेच त्यांच्या शिंगाला कलर लावून त्यांची सजावट केली जाते व त्याच्यानंतर गावामधून मिरवणूक काढली जाते. पोळ्याच्या दिवशी बैल मालक ढोल ताशांच्या गजरावर आपल्या बैलाची मिरवणूक ही गावामधून अतिशय मोठ्या प्रमाणात कसं काढतो ते आता तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मिरवणूक काढत असताना समोर बँड असतो व बँडच्या मागे बैल असतात व बँडच्या तालावर जो काही मालक असतो तो मालक नाचत असतो व बैलाची अशी मिरवणूक काढली जाते. चला तर मग आता समोर जाऊया. मित्रांनो प्रत्येक बैल मालकाला वाटतो की आपला बैल हा समोरच राहावा, त्याच्यामुळे तुम्ही इकडे बघू शकता कसे बैल मालक करत आहेत. समोर बैल राहावा म्हणून त्यांना वाटत आहे. वर्षानुवर्षे शेतामध्ये बैल राब काम करतो व काम केल्याच्या नंतर एक दिवस हा त्यांचा सण म्हणजे बैलपोळा. या दिवशी बैलाची अतिशय मोठ्या प्रमाणात पूजा करून त्यांना नैवेद्य देऊन गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते व त्याच्यानंतर बैल मालक हा आनंदाने बैलाच्या सणानिमित्त हा नाचत असतो. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो दरवर्षी आमच्या गावामध्ये बैलपोळा सण हा अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. आमच्या गावामध्ये एक दिवस पोळा व दुसऱ्या दिवशी कर असं 2 दिवस हा बैल सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
मित्रांनो, खरं तर व्हिडिओ हा पोळ्याच्या दिवशी टाकायचा होता, परंतु थोडं लेट झालं. व्हिडिओ बनवणं शक्य नाही झालं, त्याच्यामुळे व्हिडिओ आत्ता आला. परंतु मित्रांनो, व्हिडिओ लेट काय येईना पण थेट आला. परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. ढोलताशाच्या गजरात सर्व बैल नाचत वाजत गाजत पारापाशी म्हणजेच मारुतीच्या मंदिरापाशी येतात व मंदिरापाशी आल्याच्या नंतर अर्धा ते 1 घंटा इथे बैल सर्व थांबतात व त्याच्यानंतर जे काही बैल मालक असतात ते सर्वजण बैलाला निवद घेऊन येतात. सर्वात प्रथम देवाला निवद ठेवतात व त्याच्यानंतर आपापल्या बैलाला सर्वजण आपापले निवद चारतात व निवद चारल्याच्या नंतर इथून मिरवणूक ही समोर निघते.
पारापासून निघाल्याच्या नंतर वाजत गाजत मिरवणूक पुन्हा एकदा महादेवच्या मंदिरापाशी येते व महादेवच्या मंदिरापाशी आल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता महादेवच्या मंदिराला असा गोल येडा मारला जातो. बैलासोबत घेऊन हा गोल येडा मारला जातो. त्याच्यानंतर पुन्हा मिरवणूक ही समोर जाते. इकडे बघू शकता तुम्ही कसे बैल गोल येडा मारतायत. इकडे बघू शकता हे या मंदिराच्या मागे महादेवचं मंदिर आहे. इथून असं बैल गोल येडा मारून इकडे समोर येतात आणि समोर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा ही मिरवणूक समोर जाते. अरे पुन्हा पुन्हा घेऊन जाते का? तर मित्रांनो अशा प्रकारे हा बैलपोळा सण आपल्या गावामध्ये अतिउत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.